राज्यातील महायुती सरकारने ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनाचा प्रलंबित प्रश्न लावला मार्गी. सांगोला तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांनी जल्लोष करीत आमदार शहाजीभाऊ पाटील यांचे मानले आभार. महाराष्ट्र राज्यातील ग्राम रोजगार सेवकांनी 2007 साली नियुक्ती झाल्यापासून तुटपुंजे कमिशनवरती काम केले. नियुक्ती झाल्यापासून ग्राम रोजगार सेवकांनी आपल्या मानधन मिळावे अशी सरकारकडे वारंवार मागणी केली होती. शेकडो 75 पैसे, 2 पैसे, 25 पैसे अशा अल्प कमिशनवर कामे केली. त्यानंतर 2014 साली 6%, 4% व 2.25% कमिशन देण्यात येत होते. ग्राम रोजगार सेवकांची मागणी लक्षात घेऊन राज्यातील महायुती सरकारच्या 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत 28,000 ग्राम रोजगार सेवकांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ग्राम रोजगार सेवकांना मासिक 8,000 रुपये मानधन व 2,000 रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 28,000 ग्राम रोजगार सेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले. सांगोला तालुक्यातील 76 ग्राम रोजगार सेवकांना या वाढीव मानधनाचा फायदा होणार आहे. सांगोला तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष तुकाराम मिसाळ, उपाध्यक्ष लक्ष्मण लेंडवे यांनी पंचायत समितीसमोर गुलालाची उधळण करीत शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले. सांगोला तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांनी आमदार शहाजीभाऊ पाटील यांच्या कार्यालयामध्ये भेट देऊन आमदार शहाजीभाऊ पाटील यांचे आभार व्यक्त केले. महायुतीच्या सरकारने 30 सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील 28,000 ग्राम रोजगार सेवकांना प्रति महिना 8,000 रुपये मानधन व 2,000 रुपये प्रोत्साहनपर भत्ता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जाहीर केला. त्याबद्दल सांगोला तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांनी 17 वर्षाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागल्याने संघटनेकडून शासनाचे आभार मानण्यात येत आहेत. शासनाकडून मिळालेल्या मानधनामुळे सांगोला तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक संघटनेकडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. आमदार शहाजीभाऊ पाटील यांच्या संपर्क कार्यालयामध्ये ग्राम रोजगार सेवकांनी भेट दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष रफिक नदाब यांनी ग्राम रोजगार सेवकांना शुभेच्छा दिल्या.